ए टोपी पीछे आ जा। थांबा तसं थांबा झालं बाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आशारावजी चव्हाण साहेबांनी माझ्यावर भरोसा केला व तसेच आमचे आमदार भोकर विधानसभा लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण माजी आमदार अमिताभाई चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि मला जी उमेदवारी दिली खऱ्या अर्थाने त्याचा आज मी मतदाराने सुद्धा माझ्यावर जे भरोसा दाखविला आज ही फार मोठा माझ्याकरता विजय आहे. कारण 37पैकी 36 मतदान घेणं हे मुदखेडमध्ये पहिली वेळेसच झालेलं आहे. सर्वप्रथम मी मतदाराचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि साहेबाचं आणि पूर्ण मुदखेड तालुक्याचे जे टीम वर्क आहे हे सर्व यश हे मुदखेड तालुक्याच्या टीमचं आहे, हे सर्व मतदाराचं आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून जे साहेबांनी मला संधी दिली मी या संधीचं नक्कीच या येत्या काळामध्ये सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वप्रथम मतदाराचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच माझे मित्र मंडळीने सुद्धा जे मतदार नाही त्याने सुद्धा माझ्याकरता खूप मेहनत घेतली, यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी एवढंच. 1 मिनिट तसं थांबायचं भय झालं की बाजूला आले का तांबडवाले आले का या मुळामध्ये निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं की मतदानाद्वारे विरोधकांना या 72 मतदारांनी केलं, त्याबद्दल मतदारांचे खूप खूप अभिनंदन करावं. मतदारांच्या बाबतीत बँकेच्या बाबतीत काय जास्त सांगायचा विषय राहिला नाही. मालकराव खूप चांगलं कमी वयामध्ये तुम्हाला सहकार क्षेत्राचं व्यासपीठ भेटलं. ही संस्था अतिशय चांगली आहे. त्या संस्थेमध्ये मोठे शामराव कदम साहेबांसाठी सहकार महर्षी या संस्थेमध्ये काम केलंय. हे भाग्य चांगलं आहे तुमचं की त्या संस्थेचं नाव आपण चांगल्या पद्धतीने राखाल. मोठे आपले जे पूर्वज होऊन गेले या सहकार क्षेत्रामध्ये, ही बँक मुळात सहकार शेतकऱ्याची बँक आहे. ती बँक वाचवण्याचं आणि सर्वात प्रथम की मुदखेड तालुक्यातील जे आमचे मतदार होतं त्यांनी सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम केलं, जेवढं साहेबांना विश्वास दाखविला त्या विश्वासाला जाता न जाता वन साईड मतदान केलं पूर्ण. या बद्दल आपण जमलेल्या आमचे मार्गदर्शक साहेब, दुसरे मार्गदर्शक बाळासाहेब देशमुख, गांधी मामा, माझे मित्र हे सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत माझ्या उमेदवार करतात असते. नागरी साहेब प्रेम थोडंफार कमी जात असते, मात्र मजावर द्यायचं अतिच प्रेम होतं. कारण की आमचं त्याचं बॉन्डिंग आज चांगली होती. आदरणीय दत्तू देशमुख वाडीकर आणि माझे जिवलग मित्र आम्ही जिवलग आहात हे जगात माहीत आहे. परंतु त्याने सुद्धा माझ्या हिताकरता सुद्धाचा त्याग केला हे महाराज मुलांना खरं आहे तेवढंच. पण त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच माझे नांदेडचे मित्र दीपक शेठ, बबलू शेठ व मला इथपर्यंत आणण्याची सर्वात मोठी जबाबदारी दिली व मला सोसायटीमधून सगळ्या गोष्टी केली. आमच्या गावाची माजी सरपंच तंटामुखचे अध्यक्ष प्रभाकर पोटगिरे शावकार यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सरपंचानं मला इथून पहिल्या शावकारानं मला तिथपर्यंत वाटवलं, तिथून पुढे मग सरपंचानं भूमिका घेतली, त्यांचे सुद्धा आभार मानतो मी. आणि या ठिकाणी नागरिक साहेब सांगायचं म्हणजे मी माळकोटाचा जरी असला तरी म्हणजे माळकोटा मला म्हणता येत नाही. कारण की माझी माळकोटा आणि म्हाटी ही सोसायटी एक आहे पहिल्यापासून. आणि ठराव घेतेपासून आता महाराज मंडळाने बालूमामाचा वस्तू त्यानं सुद्धा माझ्याकरता प्रयत्न केला. आणि म्हाटीचे लोक तर आमच्या इथं आतापर्यंत बिनविरोध झालं, त्यामुळे त्याचं सहकार्य सर्वात जास्त आहे. मी या ठिकाणी एवढंच म्हणतो की माळकोट्याचं जेवढं माझ्यावर आहे तेवढं कर्ज, म्हाटीचं पण तेवढं त्याच्यापेक्षाही 10% जास्त म्हणलं तर काही हरकत नाही. पद्मागराना
तुम्ही आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांनी मला सहकार्य केलं. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की भविष्यामध्ये माझ्याकडून बाळासाहेब काही तुम्हाला वाटतं असेल बाबा मित्र किती जर जीवलग असला मित्राला सुद्धा नाही तर सांगालो मी थोडंसं तुम्हाला माहिती असतं थोडंच ते माझा शांत असल्यामुळे मला कधी कधी शांत असल्यानं मला 2-3 बार डावळल्या गेलं. माझा या बारला माझा शांत स्वभाव सुद्धा कामाला आला. सगळ्या कारण आक्रमकपणा कधी कधी चांगलं होते 4-5 आक्रमकपणा कधी कधी एक बार होते. त्याच्यामुळे माझा स्वभाव शांत हे माझ्या कामाला आला असं वाटलं. आणि माझ्या टिकटाकरता कोडगिरी शावकर असतील, आमचे रुक्माजी अण्णा असतील, शहाजी पाटील आमच्या गावातले पद्माकर आणि जे माझा एक ठराव होता पहिल्यापासून सगळे तालुक्यात सगळ्या गावातलं सांगाल सगळ्या लोकांना मला ठराव घेते बाळासाहेब माझ्या आईच्या नावाने ठराव झाला साहेब स्ट्रगल केलं जातं मला सांगतो. एक तर मी त्या बॉडीत नव्हतो माझ्या आईच्या नावानं ठराव झाला सगळं झालं. पुन्हा मग काय झालं मग कोणतरी मग शावकारनं पुढाकार घेऊन आमच्या सोसायटीला शावकारला 11,64,000 रुपये भरायचे होते. मग मी दत्तू भाऊन ते गेलो साहेब नाईक साहेब भरता येते काय तू साहेब 11 लाख भरायला 12 लाख भरायला रिझल्ट काय म्हणलं नेमकं ते काय शासू सांगणार म्हणजे. मग शावकारनं पुढाकार घेऊन सोसायटीच्या आमच्या बापूसाहेब दाजीनं इतकी मेहनत घेतली मजा करता खूप ते 8-10 दिवस आमचे चेअरमन विठ्ठल दाजी एवढा आज या ठिकाणी आले नाही त्यानं सुद्धा 11 लाख रुपये साहेब आमच्या माळकोट आणि माटीच्या सोसायटीमधून आम्ही भरून त्यात आता कर्जमाफीमुळे फायदा एकमेव मी या माटी आणि माळकोट्याचे माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी उपकार असू शकत नाही की बाबा एवढा मोठा अमाऊंट भरून सुद्धा त्यानं मला कुठल्याच गोष्टीचं म्हणलं नाही बाबा कधी विठ्ठलदाजी असतो याने सगळ्यांनी एकदम शावकारनं पुढाकार बापूसाहेब ते पूर्ण सह्या घेऊन दिल्या. त्याच्यानंतर ठराव बदलला पुन्हा साहेब मग टिकटा करता तुमची उमेदवारी नंतर आली साहेबांना सांगण्यात ते मारुती किरकनची उमेदवारी होती, सचिन पाटील मगरे होते, भांगे साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी साहेबांना त्याने मागणी केली परंतु त्याला निरोप आला. आणि सर्वप्रथम माझ्या जीवलग मित्रांना सुद्धा शेवटपासून लास्टपर्यंत त्याची एक भूमिका होती. आता लोक मला सांगू लागले घेते वाटाले आता घेते तवा घेते मग त्याने सुद्धा लास्टच्या टोकापर्यंत कधीच म्हणलं नाही की त्याचे सुद्धा मी आयुष्यामध्ये परतफेड करणार असं नाही माझ्या पद्धतीनं माझं जेवढं प्रयत्न करत मी 100% त्याबद्दल शंका नाही. परंतु मुदखेडच्या मतदाराने माझ्यावरती विश्वास दाखविला असं की मी आम्ही सरीला गेल त्या एवढं शांततेत बाबा असं सगळ्या मंडळीने एवढं सहकार्य केलं तुम्ही का नाही आले आम्हाला लोक येता येऊ नये आणि बाळासाहेब तुम्हाला 10 फोन केले हे येणार ते येणार म्हणजे एवढे साहेब आपला न्यायाची गरज नाही. मी तर अजब झालं बा एवढं 36 मतदान कसं पडू शकतो एक सुद्धा अर्धे तर बायानं तर सांगायची गरज पडली नाही. एकमेव तालुक्याची एकही हे मतदान का माझ्या एकट्याला पडलं नाही. मी एकही मतदान घेऊ शकत नाही. हे सर्व टीमवर्कचं काम आहे. गांधी मामा अजिबात नाही मी त्याच्यामध्ये कधी जणांनी मला 36 मतदान पडलं म्हणून मी असं अतिउच्चपणाही करणार नाही कारण की हे मतदान हे टीमवर्क आहे. तालुका कोणताही कार्यक्रम असो आपल्या तालुक्यातला सर्वात नंबर 1च आहे मतदारसंघात. आणि खरंच या ठिकाणी साहेबाने दिदीने व मला भाभीजीने जी संधी दिली या संधीचं नक्कीच मी माझ्या पद्धतीने आर्थिक बँकेची जी नाडी आहे त्याच्यात काय मला मार्गदर्शन करणार गेली तर बाळासाहेबाचा मी सल्ला घेईन. बाळासाहेब तुम्ही जेव्हा मला काही सूचना देसाल आपली बॉन्डिंग 5 वर्षाचा साहेब म्हणले करार आहे तसा आपला सुद्धा मान सन्मान 5 वर्षापूर्वी मी कधी आता मी सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आता एकट्याचा दोघाचा राहिला मला सगळ्याला मान सन्मान आणि माझी आता इच्छा माझी अपेक्षाही नव्हती हे जिल्हा बँकेचं पद हे कोणाला यायला पाहिजे वयाच्या 50-60च्या वयाच्या माणसाला यायला पाहिजे. माझं वय 38-39 चालू आहे. मी सुरुवात जिल्हा बँकेला झाली याबद्दल मी साहेबाचे माझ्या कमी वयावर माझ्यावर विश्वास दाखविला व माझ्या माळकोटा आणि माटी या दोन्ही गावाच्या लोकांनी माझ्यावरचे प्रेम दाखविलं. या प्रेम मी कधी ऐकलं आणि भाभीजी दिदी असतील साहेब असतील आणि मतदार असतील आणि मुख्यत्वे टीमवर असतील. बाळासाहेब आपण मुदखेडला मतदान 36-37 होतं भीमराव पाटील जवळपास आपली 300-400 लोकांची टीम तिथं आली म्हणजे आपली पकड कशी आहे. आणि विरोधकांना एवढंच आपण प्रयत्न केले विरोधकांना पुन्हा येत्या काळात सुद्धा ऍडजस्टमेंट करूनच राजकारण करायला पाहिजे आणि जे झालं ते चांगलंही झालं बाळासाहेब. कसं कारण का असं व्हायलाही पाहिजे होतं आपलं बिनविरोध झाला असलं तर लोक म्हणतात बाबा ऍडजस्टमेंट केलं काही केलं असं केलं. आता या ठिकाणी आणि विशेष मी आभार मानतो सूचक आणि अनुमोदकाचे त्याने सुद्धा कुठली बी न करता बाबा आम्हाला काय आम्ही असंच त्याची सुद्धा म्हणजे आपला वाटावं बाबा
खानसोळे साहेब आपले मध्यवर्ती बँक कांबळचे, मुरलीधर खानसोळे आणि माधव गाडे चिलपिपरीचे यांनी एवढं सांगलं की बाबा आम्ही गलतीने दिल्या, आमचं करार होता